अहो चंद्रा, तुला का कळे प्रेमाची परिभाषा? मैं हा गेला वाडीवरचा प्रेम रोगी. तुला काय झालंय? ही शेळी तुझी सासू वाटते का? छे, का काय झालं? मग तूच सांग ना काय झालं. तुला सांगून काय फायदा? सांगशील तर ना काहीतरी होईल. ग बैल, शेळीला सासू म्हणशील तर मी तुला गाढव म्हणेन. नाही नाही, मी नाही बोललो, तूच बोललास. अरे सोड. सांग हा, यावेळी कोणाच्या मागे लागलायस? अहो ते मी काय बोलणार. मेघा शिंदे. तिचे डोळे देखणे, तिचे हात. काय रे अर्जुन, किती वेळ? चल लवकर. रे तिचे हात शेणकऱ्यात राबलेले, पण तिचा भाऊ डेंजर. काठी असते तर माणूस नसतो. प्रेमाला काठीची भीती नसते बंट्या. प्रेम ही कुऱ्हाड आहे. जी कुऱ्हाड मला मान्य, पण तिच्या भावाने आधीच 3 प्रेमींची कुऱ्हाड ठोकलीये. चौथा नको. योजना अशी बे, तू तिच्या भावाला गप्पा मारायला ने, मी तिला भेटतो. मी त्याच्या बरोबर? अरे तो बसला की डोक्यातली पोळीही विसरतो मी. खरा मित्र आहेस ना? मित्रासाठी बळी दे ना, बळी. अरे नाही यार, हे काय करतोयस तू? उठ, लाज नाही वाटत? ठीक आहे, पण माझ्या मुलीच्या लग्नात 500 रुपये देणार तू? जी नक्की. जी मुलगी अजून गर्भात नाही. आता बघतोस काय? जर तुझ्याच माथे. चल, हत्तीच्या पायातली मुंगी काढूया. होय चला. तोच लंगूर पुन्हा आला. अर्जुन उर्फ प्रेमाचा रिक्षावाला. दादासाहेब नमस्कार. आपली काठी खूप फुर्तीली आहे आज. तुला कळले तर चांगले, पण प्रेम ही वस्तू नाही की भरून द्यावी दादासाहेब. क्यूट. माझी बहीण म्हणजे किल्ला. तू हल्लेखोर, मी किल्ल्याचा नाग. समजलं? बंट्या, आता मी थेट त्याला स्लो कुस्तीत हरवेन. हरवशील? हो बघ. प्रेमात अडथळे येणे गरजेचे असते. हीच खरी कसोटी. मी तयार आहे. कसोटीच्या नावाखाली तुझी अक्कल गेली तर आई काय म्हणेल? आई म्हणेल ताईल, पोरग प्रेमात कसा हरलं रे? बरं, एक विचारू. आईला कळलं की तू मित्राला नारळ द्यायला लावतोस, ती आधी तुला नारळ देईल. जहां डेंजर दादा वहां अर्जुन. दादा चल झोप, उद्या मोठा दिवस आहे. लढाई नको, बोलणी हवीत. मी तुमच्या बहिणीवर प्रेम करतो, तुमची काठी सहन करेन. ठीक आहे अर्जुन, पण आठवण ठेव, शाबास. ती सहन करायची गोष्ट सोपी नाही. पण तू मला प्रेमाची अशी भाषा कशी बोलतोस? मला समजले आहे दादा. तो म्हणतोय ते खरं आहे. त्याने माझ्यासाठी मैना सोडली, पण मी त्याच्यावर प्रेम करते का हे त्याने विचारलंच नाही. अरे चा, मग हा प्रेम रोगी फुकटचा रोगी होता? डॉक्टरच बोलली रोग खोटा. म्हणजे मी रोगी होतो, डॉक्टरच खोटी. का रे का? आणि म्हणूनच म्हणतो, प्रेम करण्यापूर्वी एकदम लॉयची कन्सल्टन्सी घ्या, नाहीतर आमची जत्रा फुकट बघावी लागेल. प्रेमाची परिभाषा वेगळी, तिचा अर्थ बाजूला. आधी हृदय विचारा, मग फिरवा काठी भावाच्या डोळ्यासमोर.